सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस या शिव अरूर आणि राहुल सिंग यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद जो संध्या रानडे यांनी केलेला आहे. आणि सध्या जी आपण वाचत आहोत ती गोष्ट आहे कमांडर मिलिंद मोहन मोकाशी यांच्या मोहिमेची. आणि त्याचं शीर्षक आहे, हा भारताच्या सन्मानाचा प्रश्न आहे, आम्ही यात कुठेही कमी पडणार नाही. मागच्या भागात आपण बघितलं की एडनच्या बंदरातून भारतीय लोकांना सुखरूपपणे त्या युद्धनौकेवरती घेतलं गेलं आणि त्यांची सोय कशी अगदी चांगल्या तऱ्हेने ठेवता येईल ते बघत होते ते सगळे. आता पुढे बघूया काय होतं आहे. सगळ्यात शेवटचा भारतीय माणूस बोटीवर चढला आणि मार्कोस आणि इतर नौदल सैनिक त्यांच्या युद्धसज्ज जागांवर बोटीवर परतले. बंदर सोडून बोट निघाली तेव्हा बंदरात अजून कितीतरी माणसं त्यांच्या सुटकेची वाट बघत थांबली होती. पण INS सुमित्राला फक्त भारतीयांनाच बोटीवर घेण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. अर्थात पुढे काही दिवसांनी हा नियम काहीसा शिथिल झाला. रात्रभर INS सुमित्रा एडनच्या आखातातून भर वेगानं जात राहिली. सुरुवातीच्या प्रवाशांचा थोडा वेळ स्वतःला त्या बोटीवर रुळवून घेण्यात गेला. नंतर मात्र सततची काळजी आणि ताण यांच्यामुळे कमालीची थकलेली ती सगळी माणसं गाढ झोपली. 2200 टनाच्या युद्धनौकेवरच्या त्या प्रशस्त पण बंदिस्त आणि सुरक्षित जागेत विश्रांती घेत असलेल्या त्या प्रवाशांच्या अंगात स्वप्न पाहण्याचं सुद्धा त्राण उरलेलं नव्हतं. 1 एप्रिलला सकाळी 7 वाजता INS सुमित्रा दिबोईच्या बंदरावर पोचली. सुखरूप सुटका होऊन एडनहून परतलेल्या 350 भारतीयांचं तिथलं आगमन आणि त्यांचं बोटीवरून बाहेर येणं हा भारतीय माध्यमकर्मींच्या दृष्टीने उत्सुकतेचा आणि ते सगळं आपल्या कॅमेऱ्यांमध्ये टिपून घेण्याचा विषय ठरला. दिबोईच्या बंदरावर खुद्द परराष्ट्रमंत्री VK सिंग उपस्थित होते. त्या सगळ्या भारतीयांची त्यांनी आस्थेनं विचारपूस केली. INS सुमित्रा सुखरूप सुटका झाल्याने डोळ्यात आनंदाश्रू जमा झालेले भारतीय आणि समाधानाचं हसू चेहऱ्यावर असलेले नौदल सैनिक या सगळ्यांची छायाचित्रं अनेक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकली. कमांडर मोकाशी यांनाही सारं काही सुखरूपपणे पार पडलं म्हणून सुटकेचा निश्वास सोडायला अखेर सवड मिळाली. आपलं काम आत्ता कुठे सुरू झालं होतं याची जाणीवही त्यांना त्याच वेळी झाली. जहाजावरच्या सर्व कर्मचाऱ्यांना फक्त बोटीत इंधन आणि खाद्यपदार्थांसह इतर सामान भरलं जात होतं तेवढा वेळ विश्रांती मिळाली. ह्यावेळी खाणं झाल्यावर टाकून देता येतील अशा प्रकारच्या पेपर प्लेट्स आणि प्लॅस्टिकच्या चमच्यांपासून सर्व तयारी अधिक जाणीवपूर्वक केली गेली. त्या दुपारीच येमेनच्या दुसऱ्या भागात जाण्याच्या सूचना त्यांना मिळाल्या. त्या भागातली परिस्थिती अधिक गंभीर होती. तो भाग शब्दशः जळत होता. 1 एप्रिलला येमेनमधल्या थबेट बंधूंच्या बलाढ्य उद्योग समूहाच्या एका डेअरीवर बॉम्ब वर्षाव करण्यात आला आणि त्यात 30पेक्षाही अधिक कामगारांचा मृत्यू झाला. लाल समुद्रातील अल हुदैदा या बंदरात ही घटना घडली. अल हुदैदात मोठ्या प्रमाणावर भारतीय राहत होते आणि ह्या डेअरीच्या फॅक्टरीत त्यातले बरेच जण कामही करत असत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक मृत किंवा जखमी झाले असण्याची शक्यता होती. त्यामुळे कमांडर मोकाशी आणि त्यांचा कर्मचारी वर्ग INS सुमित्रासह येमेनमधल्या या बंदराच्या दिशेने निघाले. एडन बंदरात बोट घेऊन जाण्याचा अनुभव आव्हानात्मक होताच, पण अल हुदैदामध्ये जाताना याहूनही अधिक कठीण परिस्थिती होती. या बंदरात शिरताना मार्गदर्शनाची सोय थोडी काळजीपूर्वक करता आली असती, पण तिथे येणाऱ्या प्रत्येक बोटीला तिथे येणं आणि आपलं काम उरकून निघून जाणं या गोष्टी दिवसा उजेडीच पार पाडण्याचा सल्ला दिला गेला होता. आजूबाजूचा छोटा परिसर आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव या दोन्ही गोष्टींमुळे त्या बंदरात बोट नांगरणं हा काहीसा धोकादायक जुगारच ठरला.
पण कमांडर मोकाशी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना मिळालेल्या सूचना पाळणं भाग होतं. तिथल्या अरुंद भागातल्या पाण्यातून पुढे जात असताना त्यांना कालच्यासारखाच डोक्यावर घोंगावणाऱ्या जेट्सच्या कानठळ्या बसवणारा आवाज ऐकू आला. पण त्यांना त्यावेळी हे माहीत नव्हतं की अल हुदैदा हे गाव आधीच हौथी बंडखोरांच्या ताब्यात गेलं होतं आणि याचा अर्थ सरळ होता की तिथल्या भारतीयांची सुखरूप सुटका करताना त्यांना तिथल्या सशस्त्र बंडखोरांशी थेट 2 हात करणं भाग होतं. 2 एप्रिलला दुपारी ही भारतीय युद्धनौका अल हुदैदा बंदरात लागली. बोटीवरचे सगळेच संभाव्य युद्धाच्या तयारीत होते. मार्कोससह प्रत्येकच सशस्त्र सैनिक पूर्णपणे दक्ष होता आणि कुठल्याही क्षणी युद्धाची वेळ आलीच तर लढण्यासाठी सक्षमही होता. ही वेळ तशी दुपारची असल्याने उजेड भरपूरच होता, पण तरीही INS सुमित्राने अशा एका भागात नुकताच प्रवेश केला होता जो त्या दिवशी जगातल्या सगळ्यात भयानक आणि धोकादायक परिसर बनलेला होता. हौथी बंडखोरांच्या ज्या नेत्यांनी बंदराचा ताबा घेतला होता त्यांनी बोट नांगरल्याबरोबर लगेचच बोटीवरच्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधला आणि त्या गावात असलेल्या भारतीय नागरिकांना बोटीत भरून घेऊन 4 तासांच्या आत त्यांना तिथून निघून जाण्याचा हुकूम सोडला. बॉम्ब्स टाकल्याचा आणि हवाई हल्ल्यांचा आवाज अगदी जवळून यायला लागला होता. बंदरात येऊन थांबलेल्या सर्व भारतीयांना भराभर बोटीत चढवलं गेलं. 2च रात्रींपूर्वी एडनच्या बंदरातला अनुभव ताजा असल्यामुळे बोटीवरच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सर्व औपचारिक कामं पार पाडली. पण तेवढ्यात एक नवंच आव्हान बोटीवरच्या कर्मचाऱ्यांपुढे येऊन उभं राहिलं. एक महिला तिच्या 7 मुलांना घेऊन बोटीवर चढली. तिच्याजवळ आवश्यक ती सर्व कागदपत्रं होती, पण मुलांच्या संदर्भातला एकही कागद तिच्याजवळ नव्हता. कमांडर मोकाशी यांच्यापुढे भलताच पेचप्रसंग उभा राहिला. तिची आणि तिच्या मुलांची संपूर्ण पार्श्वभूमी जाणून घेण्याइतका वेळही त्यांच्याजवळ नव्हता आणि तिच्या मुलांना बंदरावरच सोडून तिला एकटीला घेऊन तिथून निघून जाणंही त्यांना शक्य नव्हतं. एकाही व्यक्तीला तिची पूर्ण तपासणी झाल्याशिवाय बोटीवर घ्यायचं नाही अशी कडक सूचना मिळालेल्या असतानाही या तरुण अधिकाऱ्याला ती महिला आणि तिची 7 मुलं या सगळ्यांना बोटीवर घेण्याचा निर्णय घेणं आणि तो अंमलात आणणं भाग पडलं. 317 भारतीयांना घेऊन INS सुमित्रा माघारी जाण्याच्या तयारीला लागली. त्यावेळी बंडखोरांच्या त्या नेत्यांनी ती बंदराबाहेर नेण्यालाच मनाई केली. जहाज लवकरात लवकर तिथून बाहेर काढण्यासाठी भारतातून अखंडपणे सूचना येत होत्या. संभाव्य धोक्यांची कल्पनाही तिथून वारंवार देण्यात आली. जहाजाला होऊ शकणाऱ्या अनेक प्रकारच्या धोक्यांची शक्यताही वर्तवली जात होती. शक्य तेवढ्या लवकर निर्णय घेणं कमांडर मोकाशी यांना भाग पडलं. पुन्हा एकदा त्या दिवसांसारखंच काळोखाचं साम्राज्य पसरायला सुरुवात झाली होती आणि पुन्हा एकदा गडद काळोखात INS सुमित्रा त्या त्रासदायक बंदरातून बाहेर पडली. अंधारातच तिनं पुढचा प्रवास सुरू केला. बॉम्ब वर्षावात सापडलेल्या आणि पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आणखी एका शहरापासून दूर निघालेल्या INS सुमित्राच्या ब्रिजवर उभं राहून कमांडर मोकाशी काळोखात पूर्णपणे बुडालेल्या समुद्राकडे बघत होते. अमावस्येकडे झुकत चाललेला चंद्र पण बोटीवरच्या कर्मचाऱ्यांना नैसर्गिक प्रकाश द्यायला असमर्थ होता. त्या अंधारात अंदाजानेच ते बोट पुढे नेत होते. 25 नॉट्सवर म्हणजे ताशी 46 किलोमीटर बोटीचा वेग कायम ठेवून अंधारातून पाणी कापत निघालेल्या कर्मचाऱ्यांना बोटीवरच्या भरपूर संख्येनं असलेल्या मुलांवरही लक्ष ठेवावं लागत होतं, कारण ती बरेचदा बोटीच्या कठड्यांवर चढून वाकत असत. बोटीवरच्या कर्मचाऱ्यांना अजून आठवते की मोठी माणसं शांतपणे झोपलेली असताना मुलं बाहेर आनंदानं खेळत होती. त्या एवढ्या मोठ्या जहाजावरच्या प्रत्येक गोष्टीचं त्यांना कुतूहल तर वाटतच होतं, पण हा एक वेगळाच अनुभवही अचानक त्यांच्या पुढ्यात येऊन पडला होता. हा प्रवास तसा बराच लांबचा असल्यानं मुलांचं भरपूर खेळून झाल्यावर त्यांना केबिनमधल्या त्यांच्या पालकांकडे नेऊन पोचवलं गेलं आणि थोड्याच वेळात ती सगळी मुलं झोपेच्या अधीन झाली.
20 तासांच्या प्रवासानंतर 3 एप्रिलच्या रात्री INS सुमित्राचं पुन्हा एकदा दिबोईत आगमन झालं. एडन आणि हुदेदा या येमेनमधल्या 2 बंदरांनंतरचं तिसरं बंदर सर्वाधिक कस लावणारं निघालं. INS सुमित्रावरच्या सर्व कर्मचाऱ्यांना पूर्ण वेगाने अल मुकलाकडे जाण्याच्या सूचना नुकत्याच मिळाल्या होत्या. अल मुकला एडनपासून 480 किलोमीटरवर अरबी समुद्रात होतं. येमेनमधल्या हाद्रामौत भागाची राजधानी असलेल्या अल मुकला या शहराने आदल्याच दिवशी एकापेक्षा एक भयावह असे हल्ले अनुभवले होते. अल कायद्याच्या दहशतवाद्यांनी म्हणजे अल कायदा इन द अरब पेनिन्सुला 2 एप्रिलला अल मुकल्लाच्या मधल्या अनेक इमारती उद्ध्वस्त केल्या होत्या. यात एका मोठ्या तुरुंगाचाही समावेश होता. या तुरुंगावर हल्ला करून या दहशतवाद्यांनी तुरुंगातल्या त्यांच्या बऱ्याच सहकाऱ्यांची सुटका केली. यात AQAP म्हणजे अल कायदा इन द अरब पेनिन्सुला याचे 2 कमांडरही होते. याशिवाय सेंट्रल बँकेवर हल्ला करून त्यांनी लक्षावधींची लूट केली. AQAP हाद्रामौतमधल्या आदिवासींच्या टोळ्या आणि येमेनी सैन्य यांच्यात शहरातल्या रस्त्यांवरच युद्ध पेटलं आणि नंतर ते भडकतच गेलं. 2 दिवसात तिथे 15 लोक मारले गेले. AQAPने संपूर्ण बंदरच ताब्यात घेतलं होतं. INS सुमित्रा ज्यावेळी 250 भयभीत भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी आखातातूनच तिच्या मार्गाने निघाली होती, त्यावेळी मुकल्लाच्या कुप्रसिद्ध लढाईला नुकतीच सुरुवात झाली होती. पूर्ण वेगाने जहाज चालवूनही कमांडर मुकाशी आणि त्यांचे कर्मचारी यांना अल मुकल्लाला पोचायला जवळजवळ 40 तास लागले. 5 एप्रिलच्या सकाळी INS सुमित्रा तिथे पोचली, पण तिकडे पोचल्यावर बोट धक्क्याला कशी लावायची वगैरे गोष्टींबद्दल नीट माहिती देणारं कुणीच नव्हतं. बंदर बंद केलेलं होतं आणि ते पूर्णपणे अल कायदाचे दहशतवादी आणि त्यांचे साथीदार यांच्याच अंमलाखाली होतं. USS कोलवर ज्यांनी बॉम्ब हल्ला केला होता त्यांच्याशी संगनमत असलेलीच ही माणसं होती. कमांडर मुकाशी यांनी बोटीवरचे कमांडोज आणि शस्त्रसज्ज असणारे सैनिक यांची एक तातडीची मीटिंग घेतली. त्या सगळ्यांचं एकमत झालं. अल मुकल्लाच्या जवळपास जाण्याचा विचार करायचा म्हटलं तरी INS सुमित्रावर थेट हल्ला होण्याच्या शक्यतांना आमंत्रण देण्यासारखंच होतं. गुप्तहेर खात्याकडून तिथे असलेल्या दहशतवाद्यांविषयी काडीचीही माहिती मिळालेली नसताना, त्यांच्या बळावर कोणी थोडीही कल्पना नसताना बोट पुढे नेण्याचा धोका कमांडर मुकाशी घेणार नव्हते. शहर आणि बंदर दोन्हींची सगळी सूत्र या दहशतवाद्यांच्याच हातात होती. त्यानंतर जहाजावरच्या कर्मचाऱ्यांना अशा शिहर या बंदर आणि गावाविषयी थोडी माहिती मिळाली. उत्तर दिशेने आणखी पुढे 63 किलोमीटर गेल्यावर हे बंदर लागणार होतं. ओमानच्या सीमेपासून हे गाव फारसं लांब नव्हतं आणि पेट्रोल आणि तेलजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणावर साठवणूक करण्याची आणि ते तिथून इतरत्र पाठवण्याची सोय या बंदरावर होती. तिथल्या प्रचंड मोठ्या टाक्यांमध्ये ह्या गोष्टींचा साठा पेट्रोम्सला या कंपनीतर्फे केला जात असे. ह्या कंपनीत काम करणारे शेकडो भारतीय तिथे सुटकेची वाट बघत थांबले होते. अल हुदेदा आणि एडन या गैरसोयीच्या बंदरांकडे बोट आत आणण्याच्या आणि नांगरण्याच्या दृष्टीने प्राथमिक स्वरूपाचे का होईना पण थोडेफार नकाशे कमांडर मुकाशी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांजवळ होते. पण अशहिहर इथे त्यांच्यासाठी तेवढीही सोय नव्हती. मालाची ने-आण करणाऱ्या बोटींसाठी उपलब्ध असणाऱ्या सोयी तिथे नव्हत्या, कारण ती कामं तिथे होतच नसत. बोट लावण्यासाठी साधा लहानसा धक्काही तिथे नव्हता. त्यामुळे बोट तिथे नांगरण्याचा प्रश्नच निकालात निघाला होता. बोट किनाऱ्यापासून काहीशी दूरच उभी करावी लागली. तिथे अडकलेल्या भारतीयांना छोट्या बोटींमधून समुद्रात उभ्या असलेल्या INS सुमित्रावर चढवण्याचं अत्यंत जोखमीचं काम कमांडर मुकाशी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना करणं भाग होतं आणि अशा बऱ्याच फेऱ्या केल्यानंतरच सर्व भारतीय जहाजावर चढवले जाणार होते.
तर आता बघूया आपण की सगळे भारतीय छान सुरक्षितपणे त्या INS सुमित्रावरती चढू शकतायत किंवा काय. तर पुढच्या भागात आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय.